अरे ओ मे आ आ बा बा बो 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 ए आबा ए बेबिया बो बो त्याच्या आईला त्याच्या आवा आबा रे तात्या त्याच्या आईला त्याच्या आवा का रे आबा बरा आहेस का अरे लाका हिथंच फेडायचं असतं पण ते खरं आहे बाबा. आणि मग काय तर अरे एवढा बुतमात केला मारणाचा तो कुत्र्यासारखा लोकांवर अन्याय अत्याचार केला गेली ना तुझी आता वाचा व काय आलंय मग अरे आईला आबा काय बोलते कायच कळना बाबा. अरे काय झालं आबा ऐकून घे की मला गावात अफवा पसरली की मला बाबा तो आबाचा आवाज गेला. आईला म्हणलं एवढा टका असा राजबिंड्यावाने आवाज टाकणारा आबा आबाचा आवाज ऐकला तर गावातले सगळे कुत्री पळून जाते. एवढा मोठा आवाज आबाचा आणि अशा माणसाचा आवाज गेल्याच्या नंतर वाघासारखा माणूस असा मांजरासारखा होणार ना मला काय विश्वास बसला नाही. मी काय म्हणलं माहितीये का त्याच्या आईला जाऊन प्रत्यक्ष बघावा. खरंच येऊन बघतो तर काय अरे वाघाचा त्याच्या आईला मावशी झाली वाघीन नाही ती काय ती मांजर झाले. अरे नेमकं काय 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 झालं खरं थांब काहीतरी अडकलं बिडकलं नाही ना काय मग काय झालं काय नाही 4 रुपये पडले. हा म्हणजे हा सूर्य इकडून इकडे गेला. हा म्हणजे तू त्या अशोक सरोपचा पिक्चर फला मग हा 4 दिवस झालं तुला खोकला येत होता आता कळालं तुझ्या आईला गु खाल्ला मग काय खाल्लं शवंतबाई लग्न करायचे आईला काय करणार आता हा बाई मंजुळा मंजुळा बाईने काय केलं मंजुळा बाई तो नवरा सदा अच्छा म्हणजे मंजुळाबाईचा नवरा सध्याने तुला गोळ्या दिल्या त्याच्या आईला असं बोल ना खोकल्याच्या गोळ्या हा मग खोकला गेला हा आयो आता माझ्या ध्यानात आलं म्हणजे त्या सध्याने तुला खोकल्याच्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर तुझा खोकला गेला आणि आवाजही गेला त्याच्या आईला असा राडा झालाय वे आबा बाबा घराच्या बाहेर निघू नको बारके पोरं दगड हाणतील रे तुला याड लागलं म्हणत्यान अच्छा म्हणजे सध्याने कुठं ना केलाय का नाही नाही आबा टेन्शन घेऊ नको सध्याकडे तर मी बघतो तू पहिल्यांदा चांगल्या दवाखान्यात चल तुला दाखवतो कारण तुझा आवाज आला पाहिजे काही झालं तरी आबाचा आवाज कुणी दाबला नाही पाहिजे त्याच्या आईला तर सध्याच्या हरामखोराचं चल त्याला तर आहे ना त्याला तर घोडाच लावतो